नमस्कार, मी गौरी टिळेकर. HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. शिवसेना नेते आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता एक मोठं विधान केलंय. काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपची वाट धरत असताना विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलाय. भविष्यात अनेक जण शिवसेनेत येतील असं भाकीत देखील त्यांनी वर्तवलंय. त्यामुळे येत्या काळात विरोधी पक्षातील किती आणि कोणते आमदार शिवसेनेत जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दिल्ली काँग्रेस अध्यक्षा, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि केरळच्या माजी राज्यपाल शीला दीक्षित यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक अत्यंत अनुभवी, निष्ठावान आणि सुसंस्कृत नेतृत्व गमावलं असं म्हणत महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शोक व्यक्त केलाय. शीला दीक्षित या आयुष्यभर काँग्रेस विचारधारेशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांनी काँग्रेस पक्ष संघटनेत विविध पदं यशस्वीरित्या सांभाळली. खासदार, केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीच्या विकासात त्यांनी मोलाचं योगदान दिलं असंही बाळासाहेब थोरात म्हणाले. श्रीमती शीला दीक्षित यांचं आज दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची तर मोठी हानी झालीच आहे. याशिवाय भारताच्या राजकीय क्षेत्रामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आपल्याला दिसते आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य पाहिलं तर काँग्रेसच्या विचाराला वाहिलेलं, एकनिष्ठ विचाराला वाहिलेलं अशा प्रकारचं त्यांचं करिअर हे राहिलेलं आहे. त्यांनी गांधी घराण्याची खूप जवळीक त्यांची होती. केंद्रीय मंत्री, खासदार म्हणून, केंद्रीय मंत्री म्हणून तर त्यांचं काम उल्लेखनीय राहिलंच. परंतु दिल्लीच्या 15 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि दिल्लीचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. केरळच्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं. संयुक्त राष्ट्राच्या आयोगावर 5 वर्ष काम केलं. असं एक मोठं प्रदीर्घ अशा प्रकारची राजकीय वाटचाल आणि एक यशस्वी वाटचाल अशी त्यांची राहिलेली आहे. राजकीय संपूर्ण इतिहासावर एक ठसा उमटून जाणारी, भारताच्या राजकीय इतिहासावर एक ठसा उमटून जाणारं अशा प्रकारचं त्यांचं हे जीवन आहे. त्यांचं जाणं एक अत्यंत दुःखद आहे. राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. तर या विधानसभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत होती. मात्र ही माहिती खोटी असून मुख्यमंत्री फडणवीस फक्त नागपूरमधूनच निवडणूक लढणार असल्याचं भाजपच्या मंत्र्याने सांगितलंय. देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील मलबार हिल किंवा मुलुंडमधून निवडणूक लढवणार असल्याची अफवा सुरू होती. त्यातील मलबार हिलचा पर्याय आघाडीवर होता. हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या जागेवरून उतरवण्यात येईल अशी माहिती होती. विधानसभा निवडणुका आता जवळ आल्यात. त्यामुळे भाजप सेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून चढाओढ दिसते. तसंच जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये अद्याप निश्चिती झालेली नाही. याविषयी शिवसेनेचे खासदार यांनी जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणताही तिढा नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही वाद नाही. आम्ही जुळ्या भावाप्रमाणे काम करतोय असं विधान केलंय. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावरून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. जुळे नाही खुळे भाऊ अशा शब्दात त्यांनी शिवसेना भाजपवर टीका केली आहे. पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयांवर शेतकऱ्यांना फसवल्याप्रकरणी राज्यभर मोर्चे काढणाऱ्या शिवसेनेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलंच फटकारलंय. संबंधितांना बोलावून काम करून घेण्याऐवजी सत्तेत राहणारे मोर्चा काढतायत, हे त्यांचं काम नाही अशा शब्दात पवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. अधिवेशनाच्या काळात दुष्काळाच्या चर्चेच्या दरम्यान पीक विम्याच्या बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींची भाषणं बघितली तर ती आमची मागणी होती हे लक्षात येईल. पीक विमा काढताना फक्त विमा कंपन्यांना फायदा मिळतो, शेतकऱ्याला काहीही मिळत नाही. सध्या शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. ते सरकारमध्ये आहेत, राज्यात आणि केंद्रात त्यांचे मंत्री आहेत. सरकार चालवणाऱ्यांनी मोर्चा न काढता संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून सूचना देऊन कार्यवाही करायची असते. सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चा काढायचा नसतो, हे त्यांचं काम नाही असं अजित पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना एकत्र आलेत. त्यामुळे आता दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप कशा पद्धतीने होणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. मात्र भाजप आणि सेनेच्या नेत्यांकडून काही जागांवर दावा केला जातोय. तर भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या जागा वाटपावर भाष्य केलंय. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
युतीच्या विधानसभेच्या जागा वाटपावर त्यांनी भाष्य करू नये असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय। याबाबत संजय राऊत असं म्हणाले की युतीमध्ये जागा वाटपाबद्दल कोणताही तिढा बाकी राहिलेला नाही। शिवसेना भाजप जुळे भाऊ आहेत, कोणताही वाद नाही। तसंच दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी जागा वाटपाबाबत चर्चा केली आहे। त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या विधानसभेच्या जागा वाटपावर भाष्य करू नये। आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा HW मराठी। धन्यवाद।